सोमवारी सकाळी किमान 9:30च्या वेळी मी दादर स्टेशनचा ब्रिज क्रॉस करत होते. मी सेंट्रल लाईनवरून वेस्टर्न लाईनला जात होते आणि ब्रिजच्या शेवटला जाताना मला कोणतरी माझ्या पाठी आहे असं जाणवलं. मागे फिरून बघितलं तर एक डिसेंटचा माणूस होता, फॉर्मल शर्ट घातलेला, त्याच्याकडे ऑफिसची बॅग होती, हातात फोन होता. खूपच गर्दी होती आणि त्यामुळे मला वाटतं धक्कामुक्की झाली असेल, त्यामुळे मी पुढे गेले. 9:30ची बोरीवली ट्रेन पकडायची होती. ट्रेनमध्ये चढायचं म्हणून मी माझी केस पुढे घेतले. माझे केस ओपन होते आणि केस पुढे घेतल्यानंतर बघती तर माझ्या हातात कट झालेले केस येत आहेत. मी खूप घाबरले होते. मला ऑफिसला पण जायचं होतं, माझं खूप इम्पॉर्टंट काम होतं, सो मी ट्रेनमध्ये बसले. खूप शॉक्ड होते, त्यामुळे त्या दिवशी मी काही डिसिजन नाही घेतला. त्याच्या नेक्स्ट डे माझ्या भावाला जेव्हा मी सांगितलं होतं, म्हणजे मंगळवारचा दिवस, त्याने मला एक न्यूज फॉरवर्ड केली ज्यात सेम असंच प्रकरण होतं. 9:30च्या वेळीच सोमवारी दादरच्या ब्रिजवर, त्याच ब्रिजवर एका मुलीचे केस कापले गेले होते. तिने कंप्लेंट केली, तिने आरडाओरडा केला, त्यामुळे कोणतरी माथेफिरू व्यक्ती अशी बातमी झाली. मग मला माझ्या भावाने सजेस्ट केलं की मी आरपीएफ कडे जायला हवं, म्हणून मी दादरच्या आरपीएफ कडे गेले बघण्यासाठी की नेमकं प्रकरण तरी काय आहे. मग मी तिथे गेल्यावर त्यांना सांगितलं की माझ्यासोबत पण असं काहीतरी झालं. मग त्यांनी मला विचारलं की मी कुठून येतो, ती सगळे डिटेल्स घेतले आणि त्यानंतर मग त्यांनी मला सीसीटीव्ही फुटेज दाखवला, ज्यात मला दिसलं की माझ्या मागे माणूस आहे, मला कोणतरी फॉलो करतोय. झूम करून बघितलं तर तोच व्यक्ती होता, सेम. म्हणजे बघून वाटणारच नाही की असं पण कोण करेल. आणि केस कशी कापली तर गर्दीत माझ्या मागे आला आणि जेवढे क्लचरमध्ये केस फसलेले तेवढेच त्याने कापले. आणि कसं कापलं तर त्याच्या फोनच्या खाली कात्री त्याने धरलेली, असं मला ऑफिसरने सांगितलं त्यांनी. आणि मी पुढे गेल्यानंतर 5 मिनिटांनंतर परत अजून एक त्याच मुलीचे केस असे कापले. आणि त्यानंतर कळालं की मागचे 3 महिने तो असंच केस कापतो बायकांचे ज्यांचे लांब केस आहेत. आणि त्याचा फेस कॅमेरामध्ये कॅप्चर झाला नव्हता म्हणून काही ऍक्शन घेतली गेली नाही. पण त्या दिवशी त्या मुलीने दंगा केला आणि त्याचा फेस ऍक्च्युली कव्हर झाला, त्यामुळे त्याला अटक केली आहे. म्हणजे तो लॉकअपमध्ये आहे आणि कोर्टात मे बी केस गेली आहे. तो कळलं की तसा काही प्रॉब्लेम नाहीये, तो काही क्रिमिनल माइंडसेटने नाही आला होता किंवा चोरी करण्याच्या हेतूने काही आला नव्हता, तो फक्त केस कापत होता. तो असं म्हणतायत की ते मे बी त्याला काहीतरी मेंटल इश्यू असू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.